दसरा उरकून राजे सातारा प्रांतात निघून गेले. 4 दिवसात त्यांनी पांडवगड जिंकल्याची खबर रायगडावर आली. ती ऐकून संभाजीराजांनी रायगडावर साखर वाटली. धाराऊने दिलेल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा ओठानाड रिचवून संभाजीराजे आपल्या महाला बाहेर पडले. बाहेर पहाऱ्याला यादव नामाजी होता. त्याचा मुजरा आपलासा घेत युवराज त्याला म्हणाले, यादवराव, आमच्या संगती या. त्याच्यासह ते दरबारी चौकात आले. दक्षिणी चोत्यावर मांडलेल्या पंजा उगारलेल्या पेंढा भरल्या वाघावर त्यांची नजर गेली. ते जनावर आत्ताच झाडीतून बाहेर पडल्यागत जिवंत दिसत होते. आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी. राजांची बोली संभाजीराजांच्या मनात फिरली. कारण नसता तिला समर्थांचे बोल चिकटले. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. यादव नामाजीसह जगदीश्वर दर्शन करून युवराज कुशावर्ताच्या टाक्याजवळ आले. कोणाचीही नजर जखडून पडावी असे नानारंगी कमळ फुलांचे थाळे टाक्यावर उठले होते. गडाच्या मंद वाऱ्याने ते डुलत होते. भरल्यासारखे संभाजीराजे कुशावर्ताकडे बघत राहिले. त्यांच्या मनी एका विचाराचे कमळ फूल फुलून उठले. मासाहेबांना फुलांचा खूप सोस. गडावर आणून हे टाके त्यांना एकदा दाखविले पाहिजे. यादवराव, आता उतरा, आत उतरा. वेगवेगळ्या वाणांचे नाळ खुडून आणा. युवराजांनी आज्ञा केली. पायताणे उतरवून यादव नामाजी टाक्यात उतरला. निळे, सफेद, लाल असे अर्धवट फुलले कमळनाड घेऊन बाहेर आला. ते निरखीत युवराज बाले किल्ल्याकडे परतले. दरबारी चौकातील कारंजी हौद आला. शतधारांनी उसळत्या फवाऱ्याकडे नजर टाकीत संभाजीराजे महालात आले. त्यांना कल्पना नव्हती, पण महालात धाराऊ आणि येसूबाई उभ्या होत्या. येसूबाईंनी रामराजांना वर छातीशी घेतले होते. युवराजांना बघताच धाराऊ आपणालाच सांगितल्यागत म्हणाली, तरकतच राहत नाही. आईच्या पूजची जुपी लावून द्याची राहिली की बुवासनी, आणि ती महालातून बाहेर पडलीही. या. रामराजांना घेण्यासाठी कमळनाळांसह संभाजीराजांनी हात पसरले. येसूबाईच्या काखेतून त्यांना घेताना संभाजीराजांच्या बोटांचा स्पर्श येसूबाईंच्या अंगादंडाला झाला. उभ्या अंगावर रसरशीत कमल फुले फुलल्याचा भास त्या स्पर्शाने येसूबाईंना झाला. त्यांच्या पापण्या फडफडल्या. कपाळीच्या कुंकुबोटात घामाचे थेंब तरारून आले. मोठ्या धाडसाने त्यांनी समोरच्या टोपाखालच्या पाणीदार डोळ्यांना आपले डोळे भिडविले आणि क्षणात ते खालच्या फरसबंदीवर टाकले आणि लगबगीने त्या बाहेर जायला निघाल्या. थांबा. कोणीतरी त्यांचे पाय जागीच खिळवून टाकले. संभाजीराजे रामराजांसह पुढे आले. हातीचे कमळनाळ त्यांनी येसूबाईंच्या मुद्रेच्या केतकी कमळाकडे बघत पुढे धरले आणि म्हणाले, घ्या. एकतर जगदीश्वराला नाही तर तुम्हालाच हे द्यावेत असे ठरवले होते. धडधडत्या छातीने आणि थरथरत्या हाताने येसूबाईंनी ते रंगीबेरंगी फुले असलेले देठ हाती घेतले. ते घेताना पुन्हा झालेल्या बोटांच्या स्पर्शाने त्यांच्या पापण्यांचे अस्तर आणि पुन्हा कानांची पाळी रसरसून आली. डोळ्यांना डोळे भिडले. भांबावलेल्या येसूबाई नेसूच्या शेवाने फरसबंदी झाडीत तरातरा महाला बाहेर पडल्या. थोड्याच वेळात धाराऊ महालात आली. दोघा बंधूंना एकत्र बघून हसली. युवराजांच्या हातात कमळे नाहीत हे बघून ती म्हणाली, पूजेची जुपी लागली, पर देवीला कमळाचं द्याट ठेवायचं राहूनच गेलं. आता कोण बापडीला ते आणून देणार. आणि राजारामांना घेऊन धाराऊ ही हसत बाहेर पडली. बंकापूर लुटून कारवार तसनस करून आनंदराव मकाजी यांना पन्हाळा प्रांती ठेवून राजे पुरत्या 2 महिन्यानंतर रायगडी आले. ते आले आणि एक वाईट आणि एक चांगली खबरही त्यांच्या पाठोपाठ गड चढून आली. दौलतीचे कदीम चाकर मुजुमदार निळो सोनदेव वारले ही खबर वाईट होती. आणि काशीचे गागा भट्ट राजे यांच्या भेटीला येत आहेत ही खबर चांगली होती. राजांचे कुलोपाध्याय नाशिकचे अनंत भट्ट कावळे यांनी खास माणूस पाठवून काशीच्या वेदशास्त्र संपन्न विश्वेश्वर भट्ट उर्फ गागा भट्ट यांना क्षेत्री आणवले होते.
आचार्य गागाभट्टांना इतमामाने गडावर आणण्यासाठी राजांनी अण्णाजींना पालखी सरंजामासह नाशिकला रवाना केले आणि गागाभट्टांचे दर्शन जिजाऊंना घडावे म्हणून त्यांना पाचाडातून गडावर आणण्याची कामगिरी राजांनी संभाजीराजांना जोडून दिली. गड चढीचे भोये आणि पडदेबंद मेणे घेऊन आज्ञेप्रमाणे संभाजीराजे पाचाडात उतरले. त्यांनी थकल्या जिजाऊंना हातजोड देत मेण्यात बसते केले. दुसऱ्या मेण्यात पुतळाबाई बसल्या. कबिला रायगडावर आला, पण आजारी काशीबाई मात्र तेवढ्या पाचाडातच राहिल्या. श्री क्षेत्र काशीच्या धर्मपीठाचे श्रेष्ठ आचार्य रायगडावर येत आहेत या जाणीवेने सर्वत्र चैतन्य पसरले. दक्षिणात्ती मावळी स्वागताची तयारी खुद्द राजे संभाजीराजे यांच्या देखरेखीखाली सिद्ध झाली. महाडहून अनंत भट्टांची गडावर वर्दी आली. आपल्या निवडक शिष्यगणांसह आचार्य येत आहेत. राजे संभाजीराजे जिजाऊंची पायधूळ घेऊन गड उतरायला लागले. त्यांच्या पालख्या मागून मोरोपंत, अण्णाजी, दत्ताजी, येसाजी, निश्चलपुरी, कवी परमानंद, कवी कुलेश, प्रभाकर भट्ट, केशव पंडित अशी निवडीची मंडळी गड उतरू लागली. पालखीच्या राजगोंड्याबरोबर संभाजीराजांचे मन हिंदोळू लागले. कसे असतील आचार्य गागाभट्ट? समर्थांच्या सारखे? त्यांना तरी आम्ही कुठे पाहिलंय? काशी मथुरेहून काशीच्या वाटेवर असताना आम्हास परतावं लागलं. काशी राहून गेली आणि आता बघून तरी काय उपयोग? तिथल्या विश्वेश्वराचं देऊळ औरंगजेबानं लुटलं. मंदिराच्या चिऱ्यांनी त्याच जागी म्हणे मशीद उठवली. औरंगजेब भरल्या दरबारी बंदिस्त कठड्या आड बसणारा, आम्हास हौदात खेळता काय हे वजिरामार्फत विचारणारा, पालखीच्या दांड्याच्या कुरकुरीतूनच शब्द बाहेर पडताहेत असा त्यांना भास झाला. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म उरला काही तुम्हा करिता. महाराष्ट्र धर्म नकळत एक हुस्कार त्यांच्या नाकपाळ्यातून सुटला. पाचाडचा जिजाऊंचा वाडा मागे पडत होता. रस्त्याच्या दुहाती शस्त्रधारी मावळ्यांनी शिस्त धरलेली दिसू लागली. पखाले पालख्या बघून दूर हटू लागले. आगवानीचा डेरा आला. पालख्या ठाण झाल्या. अंथरल्या पायघड्यांवरून राजे संभाजीराजे डेऱ्यात शिरले. आत मांडलेली बैठक राजांनी निरखली. लोड, गिरद्या, बिछायती सारा इतमाम ठीक होता. बैठकीच्या बगलेला एक धारकरी सरपोसाने झाकले सुवर्णतबक खांद्यावर घेऊन उभा होता. मोरोपंत, अण्णाजी, येसाजी, परमानंद, कुलेश साऱ्यांच्या चर्येवरून नजर फिरविताना राजांचे मन राजगडाच्या भुयारात शिरावे तसे खोलवर शिरले. केवढा पुण्यवंत योग हा! पाचारण करतो म्हटले तरी मधल्या गनिमांच्या मुलखाने साध्य होणार नाही. ते काशी धर्मपीठाचे आचार्य आपल्या पावलांनी येत आहेत. महाडच्या रोखाने उठलेल्या शंखांच्या कल्लोळत्या निनादाने राजांची साखळी तुटली. प्रभाकर भट्टांनी आत येत वर्दी दिली. वेदनारायण श्री आले. राजे संभाजीराजे जोडीने होत डेऱ्या बाहेर आले. मानेच्या शिरा फुलवीत आभाळमार्गी तोंड धरून आचार्यांचा शिष्यगण बेहोश शंखनाद उठवित होता. त्या पवित्र कल्लोळात नौबत डंक्याचा मर्दाना घोष मिसळला. ठाण झाल्या पालखीजवळ लगबगीने जात राजांनी आचार्य गागाभट्टांना हात दिला. भगव्या बासनातून हळूवारपणे धर्मग्रंथ बाहेर घ्यावा तसे त्या भगव्या अस्तराच्या पालखीतून राजांनी आचार्यश्रींना बाहेर घेतले. मथुरेत चुकार झालेली काशी संभाजीराजे निरखू लागले. मस्तकी लिंबूवाणाचा जरी किनारी रुमाल, अंगभर लपेटलेली भगवी शाल, तिला धरून उत्तरी माटाचे डाळिंब किनारी सफेद धोतर, सतेज पायात लाकडी खडावा, कपाळी गंधाचे शैव पट्टे, तासाच्या थाळीसारखी गोल तोरंजनी वर्णाची मुद्रा, तेवते शांत डोळे. गागाभट्टांच्या रूपाने हिंदू विद्वत्तेचा सूर्य मावळी स्वागताच्या चांदण्यात न्हात उभा होता. खेचल्यासारखे संभाजीराजे आचार्यांच्या डाव्या बगलेला झाले.
पायघड्या तुडवीत राजे आणि संभाजीराजे यांच्यामधून गागाभट्ट डेऱ्यात प्रवेशले. मांडल्या बैठकीवर आचार्यांना आदराने बसवून राजांनी सुवर्णी तबकातील पानविड्यासह श्रीफळ त्यांच्या उंजळीत दिले. मानाचे वस्त्र म्हणून शाल त्यावर ठेवली. राजे आणि संभाजीराजे यांनी गुडघे टेकून आचार्यांना नमस्कार केला. आचार्य तो स्वीकारण्यासाठी झुकते झाले. हात उभवीत डोळे मिटून त्यांनी आशीर्वाद दिला. जयोस्तु. राजे संभाजीराजांच्या पाय सोबतीत आचार्य रायगड चढून आले. जगदीश्वराचे दर्शन करून व्यापारपेठ, नगारखाना, दरबारी चौक बघत साऱ्यांसह ते राजांच्या खासेवाड्यात आले. बैठक महालात राजे, जिजाऊ, संभाजीराजे, रामराजे यांच्यासाठी देखणी राजबैठक सिद्ध केली होती. तिच्यासमोर वेदो नारायणांच्यासाठी मृगजीन घातलेले प्रशस्त आसन मांडले होते. आचार्य आल्याची वर्दी अंतःपुरात जिजाऊंना पोच झाली. राजांच्या राण्या, मुली, येसूबाई, रामराजे असा गोतावळा पाठीशी घेत शुभ्र नेसूधारी जिजाऊ बैठक महालाच्या उंबरठ्याजवळ आल्या. त्यांना बघताच आसनावरून उठलेले आचार्य गागाभट्ट चालत पुढे झाले. जिजाऊंच्या रूपाने बिजलीचं शुभ्र वस्त्र लेवून सोशिक मावळी आभाळच उंबरठ्यात उभे होते. पापणी न मोडता त्यांच्याकडे बघत पुढे झालेल्या गागाभट्टांनी माझी प्रणाम म्हणत झुकून थेट जिजाऊंच्या पायांना आपल्या हातांची बोटे भिडविली. असे काही होईल ही कल्पना नसलेल्या जिजाऊ लगबगीने पाय मागे घेत म्हणाल्या, हे कोण करणं? आपण थोर श्रेष्ठ आचार्य. त्यांची भावना ओळखून गागाभट्टांनी खुलासा केला, माझी गंगा से बढ़कर श्रेष्ठ है आपके चरण. हम आचार्य है, पढ़त धर्म ग्रंथों के. आप साक्षात धर्ममाता है. गंगेच्या खळखळाटासारखे ते बोल होते. ते ऐकताना राजांच्या पापणीकडा दाटल्यागत झाल्या. संभाजी राजांची छाती भरून आली. हाताची खूण देत आचार्यांनी जिजाऊंना बैठक घेण्याची विनंती केली. धीम्या धीम्या चालीने जात जिजाऊ मांडल्या बैठकीवर बसल्या. राजांनी आचार्यांना मृगासनावर बसण्याची विनंती केली. आचार्यांनी बैठक घेतली. त्यांच्या चरणाखाली असलेल्या आसनावर प्रभाकर भट्टांनी ताम्हण ठेवले. राजे, संभाजीराजे, रामराजे, राणीवसा साऱ्यांनी आचार्यांची सविध पाद्यपूजा केली. बैठकीवरून उठलेल्या जिजाऊ पाद्यपूजेसाठीच पुढे येत आहेत हे बघून गागाभट्ट राजांना म्हणाले, नरेश, उन्हें फिर से आसनस्थ कराइए. माता से पुत्र की पाद्यपूजा पुत्र की आयु कम कर देती है. हमें जीवित रहना है, कम से कम एक संकल्पित धर्मकार्य पूर्ण करने तक. आचार्यांची इच्छा सांगून राजांनी जिजाऊंना राजबैठकीवर उच्चासनी बसविले. त्यांच्या पायगतीला दोन्ही तर्फांना संभाजीराजे, रामराजे घेऊन राजांनी बैठक घेतली. पाठीमागे राणीवसा उभा राहिला. भोवती मंत्रीगणांसह निवडक आसामी हात बांधून अदब धरून धर्मपीठ आणि धैर्यपीठ यांचा संवाद ऐकण्यासाठी उत्सुक झाल्या. देवस्मरण केलेल्या वेदसंपन्न गागाभट्टांच्या विमल मुखातून बनारसी वाकगंगा स्त्रवू लागली. पुरुषोत्तम शिवाजीराजे, हम काशी क्षेत्र से यहाँ दक्षिण देश आए, मन में एक धर्म संकल्प लेकर. आपका यह किला हमने देखा, परम संतोष. यहाँ सब है, परंतु एक नहीं, सिंहासन. नरेश, राजदंड के व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है. समस्त आर्यावर्त में आज हिंदुओं का एक भी राजपीठ नहीं, सिंहासन नहीं, जिसे देखकर हिंदू मस्तक गर्व करे, जीवन संग्राम लड़ाने की मनीषा करे. वही कारण है कि हिंदू स्वयं को निराश्रित, पराजित मान रहे हैं. नरश्रेष्ठ, अनुरक्षित धर्म धर्म नहीं रहता. आपका कीर्ति सुगंध श्रवण कर हमें प्रेरणा प्राप्त हुई राजा शिवाजी. समस्त आर्यावर्त का यह भार स्कंधों पर तोलने केवल आप ही योग्य हैं. उत्तर में हमारे पवित्र देवालय नष्ट हो रहे हैं, देव देवता विटंबित किए जा रहे हैं. म्लेच्छों उदंड हाहाकार मचा दिया है. दुर्बल हिंदू प्रजाजन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं. आचार्यांचा धीरगंभीर आवाज धरत चालला. यहाँ
चलता रहा यह चलता रहा तो रामकृष्ण की यह पवित्र देवभूमि रवरव हो जाएगी। यही प्रयोजन है कि समस्त उत्तरवासियों के प्रतिनिधि रूप में भिक्षा पात्र हाथ लिए हम आपके किले के महाद्वार में खड़े हैं। धर्मरक्षक, हमें सिंहासन प्रदान करो। नरश्रेष्ठ, धर्मदंड को राजदंड प्रदान करो। राजा छत्रपती बनो, छत्र प्रदान करो। भावना वेगाने उचंबळलेल्या आचार्यांनी दोन्ही हात पसरले. उत्तर दक्षिणेला साकडं साथ घालू लागली. डोळे भरल्यामुळे जिजाऊंना समोरचे काहीच दिसेनासे झाले. मिटल्या डोळ्यांच्या राजांचा हात छातीवरच्या कवड्यांवर फिरत राहिला. बोटांना स्पर्शणारी प्रत्येक कवडी त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खर्ची पडलेला चेहरा उभी करू लागली. पडलेला चेहरा उभी करू लागली. बाजी, तान्हाजी, मुरार, सूर्याजी, रामजी, कैक ते सारेच हात उठवून म्हणत होते, राजे, आम्हास छत्र द्या, मरणाला मोल द्या. संभाजीराजांची पाणीदार नजर वेदभूषण गागाभट्टांच्या सतेज निर्भय ओठांवर अडकून पडली होती. आचार्यांच्या रूपाने उभा रायगडच आपल्या काड्यांचे भक्कम ओठ उघडून काना उरात साठवावे असे काही सांगतो आहे असे त्यांना वाटले. राजदंड के व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है. असुरक्षित धर्म नहीं रहता. देवालय नष्ट हो रहे हैं. देव देवता विटंबित किए जा रहे हैं. दुर्बल प्रजाजन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं. ऐकल्या शब्दाला त्यांच्या आतून कुणीतरी फेरसाथ घालू लागले. मारिता मारिता मरावे, तेणे गतीस पावावे, फिरोनी येता भोगावे महत भाग्य. गागाभट्टांची आज्ञा राजांनी शिरोधार्य मानली. झाल्या बैठकीचे बोलणे रायगडाच्या पाखरांनी आपल्या पंखावर घेतले आणि ती फडफडत मावळभर उडाली. राज गादीवर बसणार, मोठं बादशाह होणार, जंगी दरबार बसवणार. 12 मावळांच्या खोपटाला भाबड्या प्रेमाचे रोमांच फुटले. म्हातारबाईनं लई वनवेस काढलं. आता पारणं फिटल तिच्या नजरच. लोक उपजावा तर असा, नाहीतर आमची बी हायतच. खायला कारनी पानोठ्यांवर घागरी ठणठणू लागल्या. या राज्याभिषेकात काही उणे राहायला नको म्हणून अनंत भट्ट कावळे पुन्हा नाशिकला गेले. त्यांनी तीर्थाची ब्रह्मसभा भरवली. सभेत 2 विवादांचे मुद्दे उपस्थित झाले. कलियुगात क्षत्रिय लोप झाला आहे आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेला मुंज हा राजांचा विधी झालेला नाही, मात्र विवाह झाले आहेत. गागाभट्टांनी शास्त्रपुराणांचे दाखले देऊन प्रायश्चित्ताने संस्कार लोक भरून काढता येतात हे नाशिक सभेला पटवून दिले. आपली वंशावळीची यादी आणण्यासाठी राजांनी बाळाजी चिटणीसांना राजपुतान्यात धाडले. मेवाड, उदयपूर, जयपूर अशी नगरे पालथी घालून बाळाजींनी यादी आणली. राजे सूर्यवंशी सिसोदिया कुलातील राजपूत क्षत्रिय होते. राणा भीमसिंह, सज्जनसिंह, दिलीपसिंह, देवराजी अशा सूर्यतेजी राजांच्या कुळातले. सारे आडवंद दूर झाले. गागाभट्टांच्या सूचनांवर राज्याभिषेकाचे तपशील तयार होऊ लागले. ज्येष्ठ म्हणून पट्टराणीचा अभिषेक सोयराबाईंना आणि युवराज म्हणून राजांच्या हक्क जबाबदाऱ्यांच्या वारसापदाचा अभिषेक संभाजीराजांना करण्याचा आदेश आचार्य गागाभट्टांनी दिला. मावळ्यांची होऊ घातलेली राजधानी म्हणून रायगड सजावटीला निघाला. दरबारी चौक, बालेकिल्ल्याचे खासे महाल, आईने बंदीसाठी हिरोजी इंदलकर, आबाजी, आरजोजी, गिरजोजी यादव यांनी हाती घेतले. शिलावट छिन्या घुमवू लागले. ठोका ताल धरू लागला. राजा शिवछत्रपती सुतार, सोनार, लोहार, कहार, मांग, महार झाडून सारे आघाडीने कामावर पडले. जवाहिरे, सराफ, अत्तार सौद्यासाठी उमेदीने रायगड चढू लागले. पागेची घोडी नालबंदीसाठी बाहेर पडली. प्रांत परगण्यातून कबाडीच्या बैलांनी फेसाटत वाहून आणलेली धान्याची आणि मिठाची पोती अंबारखान्यात आबादान होऊ लागली.
गडावरच्या मंदिरातील मूर्तीवर वज्रलेप चढू लागले. लाल फासबंदांच्या थैल्या कमरशेल्यात खुपसून थैलीस्वार गड उतरू लागले. बहिर्जी, कर्माजी, विश्वास यांची खबरगीर पथक खांद्यावरची रामोशी कांबळी सावरत मुलुखभरच्या खबरा उचलू लागली. 18 कारखाने गजबजून उठले. चांदीची कडी भरलेले मर्दाने हात आणि कोपरभर चुडा भरलेले जनानी हात स्वतःला हरवून एक नामी मनसुबा उभा करण्यासाठी झटू लागले. ओत कामात तरबेज असलेल्या रामजी दत्तोने राजांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सिंहासन घडाईच्या कामाला हात घातला. रामजीला माहीत होते तो एका मावळी रामचंद्राचे राजासन घडविणार आहे. 32 मण भराचे झळझळत्या 52 कशी सुवर्णाचे. संभाजीराजे हत्ती टाक्याजवळ उभे होते. फार वर्षांपूर्वी बच्चा असताना दोरखंडांनी चौदरवाजाच्या बाजूने रायगडावर चढविलेला त्रिशूल बाहेर घेण्याच्या खटपटीत माहूत पुरता दमगीर झाला. त्रिशूल हट्टावर आला होता. टाक्याबाहेर पडायला राजी नव्हता. संभाजीराजे माहुताची घालमेल बघत हत्तीच्या विचारात गेले होते. शेजारी महादेव यमाजी आणि यादव नामाजी उभे होते. सांजेचा नौबत डंका झडायला सुरुवात झाली न झाली तोच कुणीतरी रोखल्यासारखा डंका गप्पन थांबला. संभाजीराजांच्या कपाळी आठी जमली. दिठी समोर गेली. बिझल्या वणव्याचा काळपट डाग अंगावर घेतलेला लिंगाणा त्यांना दिसला. बाले किल्ल्याच्या रुखाने चाललेल्या संभाजीराजांच्या कानी माहुताचे वैतागी शब्द पडले. त्रिशूल! आर हटमोरे पण सोड! काय टाक्यात रुतून बसणार आहेस का काय? महादेव यमाजी आणि यादव यांना पाठीशी घेत संभाजीराजे तरातरा चालत पालखी दरवाजाने बाले किल्ल्यात आले. राजांच्या खासेवाड्याच्या सदरी पायऱ्या चढताना त्यांना जाणवले काहीतरी घडलंय. बैठकीसमोर खालच्या मानेने उभ्या असलेल्या राजांच्या सामने कर्माजी हा धूळ माखल्या कपड्यांच्या आनंदरावाच्या फौजेचा खबरगीर उभा होता. बाजूला अण्णाजी, बाळाजी, मोरोपंत, येसाजी खडे होते. साऱ्यांच्या माना पडल्या होत्या. मुद्रादेव बघणाऱ्या संभाजीराजांना बघताच हातपंजा उठवून ते म्हणाले, शंभूराजे, तो मुद्रा तुमच्या गेल्या मुतालिकांना करा. ओढ्या पायांनी राजे युवराजांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, संभाजीराजे, प्रतापरावांनी पंख जाळून घेतले. पठाण बहलोलच्या 10,000 फौजेच्या वणव्यात तुमचे मुतालिक गेले. आमचे सरलष्कर गेले. आमच्यावर रुसून हटमोरेपणानं स्वतः संगती आमचे लढाऊ 6 बाके घेऊन. संभाजीराजांना आठवले बहलोलला सलामत सोडल्याबद्दल राजांनी राजसंतापाने प्रतापरावांना पत्र लिहिले होते. पठाणाशी सला काय निमित्त केला, गनिमास मारून गर्देस मिळवावे, नातर आम्हास तोंड दावो नये. सुटला बहलोल बेईमानपणे मराठी मुलखाला तारास करीत सुटला होता. पुरे 1 वर्ष प्रतापराव त्याच्या पाठलागावर होते. चुकीचा सल सुधारून काढण्याची संधी बघत होते. बहलोल बंदिस्त होता. राजे तख्ती बसणार ही खबर प्रतापरावांना लागली. आता रायगडी परतावे लागणार. पण बहलोल जिंदा ठेवून राजांना तोंड कैसे दावावे? नेसरीजवळ कुप्प्याच्या खिंडीवर बहलोलचा 10,000 पठाणी तळ पडलाय ही खबर प्रतापरावांना लागली. फौजेनिशी चालून जाऊन फत्ते होणार नव्हती म्हणून प्रतापरावांनी आपल्या डेऱ्यात शेलके धारकरी याद केले. कुणाला ध्यानीमनी नसता प्रतापरावांनी त्यांना साकडे घातले. आम्ही पठाणावर चालून जाणार. एकले राजासनी आमचा दंडवत सांगा. 6 धारकऱ्यांनी कमरेची हत्यारे उपसत त्यांचा शब्द हट्टाने झेलला. सरलष्कर, जिथं तुम्ही तिथं आम्ही. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी घोड्यावर मांडे घेतलेले प्रतापराव नंगी तलवार हाती नाचवीत हर 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 महादेव गरजत बेभान उधळले. 6 घोडाईत पाठीशी घेऊन. ते वेळे 7 पक्षी 10,000 फौजेवर झडप घालण्यासाठी गेले ते परतलेच नाही. 7 कडकडत्या विजा पठाणी फौजेच्या दर्यात कोसळल्या आणि विझल्या. कर्माजीने सांगितलेला वृत्तांत राजांच्या तोंडून ऐकताना संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर प्रतापरावांची मर्दानी मुद्रा उभी ठाकली. उधळत्या घोड्यावर मांड घेतलेले,
हत्यारणाचे चवताळलेले प्रतापराव लिंगाण्याच्या पेटत्या वणव्यात घुसल्याचा भास संभाजीराजांना झाला. घुसते प्रतापराव म्हणत होते, अमन धपक्यानं पेटल्याली ही अगट लय वंगाळ धाकलं धनी. रानपाखरं त्यानं येलबाडून जातात, घालून घेत पंख जाळून घेतात. कारण नसताना माहुताचे ऐकलेले शब्द संभाजीराजांच्या मनात फिरले. त्रिशूल, अरे हाटमोरे पण सोड, टाक्यात रुतून बसणार आहेस का काय? सजला रायगड प्रतापरावांच्या सुतकात आला. दाटल्या मनाने राजांनी प्रतापरावांचे मर्तिकविधी केले. सरलष्कर पदाची मोकळी जागा मानवस्त्रांसह हंसाजी मोहित्यांना दिली. ती देताना हंबीरराव ही खिताब त्यांना बहाल केली. हंसाजी सोयराबाईंचे बंधू, त्यामुळे त्यांची ही नामजादी सोयराबाईंना खोलवर सुखवून गेली. अडीनडीला रक्ताची माणसे कामी पडतात. सत्ता हाती असलेल्या रक्तसंबंधांच्या माणसांचा तर मनाला उगाच मोठा आधार वाटत असतो. सगळे प्राचीन ग्रंथ राबत्याला घेऊन गागाभट्टांनी तपशिलासह राज्याभिषेक प्रयोग हा विधींचा ग्रंथ तयार केला. पाचाडहून काशीबाईंच्या दुखण्याने उचल खाल्ल्याची वर्दी गडावर आली. राजे, संभाजीराजे, जिजाऊ, राणी वसा, येसूबाई, धाराऊ सगळा राजगोतावळा पाचाडला उतरला. अभिषेक होऊ घातलेल्या राजे संभाजीराजांच्याकडे भरल्या नजरेने बघत बोलायचे ते खूप ओठाआड तसेच ठेवून मूकपणे काशीबाई निघून गेल्या. पाचाडच्या दरुणी महालात आक्रोश उठला. काशीबाईचा निष्प्राण हात हाती घेऊन त्यांच्या कपाळीचा भरला आडवा मळवट बघताना राजांचे डोळे दाटून आले. एक मुका मनसुबा थंड झाला होता. होणाऱ्या राज्याभिषेकावर आभाळाच्या सांदीतून काही अश्रू झिरपले की काय या कातर भयाने ते थोपवायला घाईगर्दी करून काशीबाई निघून गेल्या. पाचाडच्या माळावर पेटलेल्या चंदनी चितेकडे उदास नजरेने संभाजीराजे बघत होते. चितेच्या चटचट्या आवाजाबरोबर त्यांच्या शब्दांचे पक्षी पंख फडफडवीत होते. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. मृत्यू न म्हणे मुद्राधारी, न म्हणे परणारी राजकन्या. प्रतापरावांच्या होमानंतर एकच महिन्यात काशीबाईंची चिता पेटली. युवराज म्हणून राजटोक मस्तकी चढवण्यापूर्वीच ज्येष्ठ पुत्र म्हणून संभाजीराजांचे जावळ मुंडन विधीने उतरले गेले. रायगड पुन्हा सुतकात आला. काशीबाईंचे मर्तिक विधी पार पडले. संभाजीराजांच्या सह राजे प्रतापगडी जायला निघाले. कुळदेवता भवानी आईचे आशीर्वाद घेऊन रामजी दत्तोने बांधलेले 6 मणी सुवर्णछत्र तिच्या मस्तकी चढवायला, शिवथर घळीत उतरून समर्थांची पायधूळ घ्यायला. दोघा पिता पुत्रांनी जिजाऊंचा निरोप घेऊन निवडक शिबंदीनिशी रायगड सोडला. फुलमाळांनी सजल्या पालखीत वस्त्राच्छादित सुवर्णछत्र ठेवण्यात आले होते. जय भवानी नांदी देत भोयांनी पालखीला खांदे दिले. जगावर छत्र धरणाऱ्या तुळजाभवानीवर छत्र चढवण्यासाठी तिचे भुते चालले होते. उन्हाळी मजला मागे पडल्या. घाट चढून छत्रतांडा जावळी खोऱ्यात घुसला. जनीच्या टेंब्यावरची अफजल कबर मागे टाकीत छत्रशिबंदी प्रतापगडावर आली. सोनमोहरा उधळून किल्लेदाराने राजे युवराजांची आगवानी केली. भरल्या मळवटीने सुवासिनींनी निरांजन फिरविली. छत्रस्थापनाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी होता. थाळी घेऊन दुपार टळतीला टाकून संभाजीराजांच्या सह राजे गडाच्या पाहणीला बाहेर पडले. गडाच्या मोक्याच्या जागा बघून साऱ्या अब्दुल बुरुजावर आल्या. दूरवर हुंड्या एवढ्या दिसणाऱ्या अफजलच्या कबरीकडे बघत राजे गंभीर झाले. महाराज साहेब, आपणास जिवे घेण्याचा विडा उचलून आलेल्या खानाचे दफन आपण इतमामाने केले. त्याची कबर बांधविली. ही कोण विचाराने? अफजलच्या कबरीकडे बघत संभाजीराजांनी विचारले. राजांचा धरला विचार त्याने तुटला. संभाजीराजांच्या भरगच्च कपाळीच्या गंधपट्ट्यावर गालाकडे फिरलेल्या मिशांच्या काळभोर रेषांकडे बघत राजे म्हणाले, आमचा झगडा कर्णीशी असतो, कर्त्याशी नाही. मरणाबरोबर गनिमी संपली असे आम्ही मानतो.
पण गनिमी तसे मानित नाहीत. आपल्या गुजर काकांचा पडला देह मिळाला नाही, त्यांचे दहन झाले नाही. कामी आलेल्या आपल्या माणसांची धडे छावणीच्या कुत्र्यांसमोर टाकली जातील हे कसे? तो विचार बिनतोड होता. राजे त्याने क्षणभर सुन्न झाल्यागत झाले. मग शांतपणे म्हणाले, मोगलाई आणि आमच्या श्रींच्या राज्यात फरक आहे तो इथंच. आम्ही पाडली मंदिरं पुन्हा उठवू, पण कुणाची धर्मस्थानं धुळदोस्त करावी तो विचार आमच्या मनात शिवत नाही. तुम्हास आता जसं वाटतं तसं एकेकाळी आम्हासही वाटत होतं, पण मासाहेबांनी आमचा भ्रम दूर केला, विचार उदात्त केले. जिजाऊंच्या आठवणीने दोघेही जबानबंद निसूर झाले. भवानीच्या मंदिराच्या रोखाने सांज आरतीची तडतडणारी संबळ ऐकू येऊ लागली. क्षणभर युवराजांना आपण रायगडाच्या मावळ माचीवरच उभे असल्यासारखे वाटले. हात छातीशी भिडले. भवानीच्या मंदिराकडे जाण्यासाठी ते राजांबरोबर अब्दुल बुरुजाच्या पायऱ्या उतरू लागले.